मुंबईवरून पुन्हा एकदा राजकारण सुरू झालंय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्यावरून उद्धव ठाकरेंना डिवचलं होतं। त्याला ठाकरेंच्या पक्षानं उत्तर दिलंय। लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच राजकीय वातावरण तापू लागले। सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर राजकीय आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला सुरू झालाय। पुन्हा एकदा मुंबईवरून राजकीय वादाची ठिणगी पडली आहे। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी बुधवारी मुंबईचा दौरा केला। यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर घाणाघाती टीका केली। तसंच मुंबई तोडण्याच्या आरोपावरून ठाकरेंवर निशाणा साधला होता। आता बघा, निवडणुका आल्या, उद्धव ठाकरे बोलायला उभे राहिले, पहिला डायलॉग त्यांचा असेल, मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचं षडयंत्र सुरू झालेलं आहे। अरे कधीतरी सुधरा। मुंबईला महाराष्ट्रापासून कोणाच्या बापाचा बाप आला तरी तोडू शकत नाही। त्यामुळे आता तरी नवीन डायलॉग शोधा। फडणवीसांची ही टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील नेत्यांच्या चांगलीच जिवारी लागली। खासदार संजय राऊतांनी फडणवीसांच्या त्या टीकेचा खरपूस शब्दात समाचार घेतलाय। तुमच्या बापाचा पत्ता आहे का भाजपच्या? तुम्हाला आता 10 बाप झालेत। अजित पवार गट, मिंदे गट, अमुक गट, हे तुमचे बाप आहे सगळे। तुमचं काय आहे? खरा बाप असता बरं का भाजपला, तर हे खोकेवाले बाप त्यांना घेऊन या महाराष्ट्रात राजकारण करावं लागलं नसतं। गेल्या अनेक वर्षापासून मुंबईवरून राजकारण झालंय। विशेष म्हणजे शिवसेनेच्या राजकीय वाटचालीत मुंबई शहराचा महत्त्वाचा वाटा आहे। मुंबईच्या मुद्द्यावरून शिवसेनेनं वेळोवेळी आक्रमक भूमिका घेतली आहे। काँग्रेसच्या सत्तेतही शिवसेनेनं मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा आरोप केला होता। आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा हा मुद्दा चर्चेत येण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळेच मुंबईवरून देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली होती। मुंबईवरून सुरू झालेला हा राजकीय वाद आता बापावर येऊन पोहोचलाय। आगामी काळात हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि हे आरोप प्रत्यारोप त्याची नांदी आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।